मधुर, नाजूक आणि देखणी मिठाई म्हणजेच काजू कतली. दिवाळी जवळ आली आहे. चला मग सुरुवात करूया एका गोडाच्या पदार्थापासून. प्रत्येक शुभकार्यात तसेच दिवाळीत आवर्जून काजू कतली बनवली जाते. चमकणारा वर्क आणि पांढरी शुभ्र काजू कतली दिवाळीत विशेष करून बनवली जाते. आज आपण हलवाई स्टाईल काजू कतली बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता काजू कतली अगदी मऊसूत झालेली आहे, परफेक्ट प्रमाणात झालेली आहे. ज्या पद्धतीने हलवाईच्या दुकानात मिळते त्याच पद्धतीने ही बनवलेली आहे आणि तशाच चवीची झालेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी काजू घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता असे अख्खे काजू घेतलेले आहेत आणि यामध्ये काही घाण आहे का हे चेक करायचं आहे आपल्याला. काळे काजू बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि फक्त पांढरे पांढरे काजू जे आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे काजू मी काढून घेणार आहे आणि मिक्सरचा मोड जो आहे बटन ते कमी जास्त करत आपल्याला हे काजू बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम बारीक करायचे नाही आहेत, नाहीतर त्याचा लगदा होतो, तेलकट होतात काजू. त्याची जी पूड आहे ती अशी आपल्याला सुट्टी करून घ्यायची आहे. तर ती मी चाळून घेणार आहे, कारण मोठे काजू बाजूला निघतील जे बारीक नाहीत झाले ते. आणि हे आणखीन एकदा आपल्याला मिक्सरमध्ये काढून फिरवायचे आहे आणि परत एकदा चाळून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने मी बाकीचेही काजू सगळे बारीक केलेले आहेत आणि त्याची पूड करून ती चाळून घेतलेली आहे. आता हे शेवटी खूपच शिल्लक राहतं, तर त्याच्यामध्ये आपण खिरीमध्ये वगैरे वापरू शकतो. तर 1 वाटी काजूसाठी मी अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी जेवढी साखर आहे त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे. तर याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. साखर विरघळून घ्यायची आहे सुरुवातीला. तर तुम्ही बघू शकता अगदी तेलकट असा पाक तयार झालेला आहे. म्हणजे गुलाबजामुनचा ज्या पद्धतीने पाक असतो त्या पद्धतीने हे पाक झालेला आहे. मधासारखा असा तेलकट, अगदी एकतारी पाक बनवायचा नाही आहे. असा फक्त तेलकट पाक झाला की यामध्ये आपल्याला ही सगळी काजूची पूड घालून घ्यायची आहे. तर एकतारी पाक झाला तर प्रॉब्लेम काय होतो की आपण ज्यावेळेस हे काजू मिक्स करतो काजूची पूड, त्यावेळेस तो पाक पुढे जातो. ज्यावेळेस आपण भाजण्याची प्रोसेस चालू असते आणि ते अगदी कडक पाक होऊन जातो. त्यामुळे आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही आहे. हे कायम लक्षात ठेवा की फक्त आपल्याला तेलकटपणा आला पाकाला की यामध्ये पूड घालून घ्यायची आणि अशा प्रकारे मिक्स करून हलवत राहायचं आहे. आणि सतत हलवायचं आहे आपल्याला, कारण हे मिश्रण पटकन कलर बदलतं, त्याचा खालून चिकटलं जातं. त्यामुळे हलवायचं आहे सतत. गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे आपलं ते पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे. आता पॅनला अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आहे. त्याआधी जर माझ्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करून घ्या. तर आता मिश्रण पूर्णपणे पॅन सोडायला चालू झालेलं आहे. तर त्या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप घालायची गडबड करायची नाही आहे, अगदी शेवटच्या स्टेजला तूप घालायचं आहे. कारण तूप घातल्या हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि परत घट्ट व्हायला चालू होतं. त्यामुळे अगदी शेवटच्या स्टेजला हे तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे पॅनपासून बाजूला झालेलं आहे मिश्रण. आणि आपलं काजू कतलीचं जे मिश्रण तयार झाले की नाही हे कसं चेक करायचं, तर हे चेक करण्यासाठी एका चमच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला हात घ्यायचं आहे, थोडंसं फुकून थंड करायचं आहे किंवा एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे हे मिश्रण 1-2 सेकंद. आणि हे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याची अशी गोळी व्हायला पाहिजे. हे अशा प्रकारे जर गोळी झाली आणि हाताला चिकटत नसेल तर ते आपलं काजू कतलीचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण कुक करायचं नाही आहे. जर कुक झालं, यापेक्षा जास्त हे भाजलं गेलं मिश्रण, तर अगदी आपली काजू कतली कडक होऊन जाते, त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी बाजूला घेते थंड करण्यासाठी. एका परातीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे. थंड म्हणजे कितपत थंड करायचं आहे, आपल्याला
याचा काजू कतलीचा शेप आणायचा आहे, हाताला सोसेल इतपत हे थंड करून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे, तर याला भाकरीच्या पिठासारखं मी थोडंसं मळून घेते, थोडंसं चमच्याने हलवते, थोडंसं हाताला तूप लावून थोडंसं हे एकसारखं करते मिश्रण. तर खाली पोळपाट घेतलेला आहे, वरती बटर पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे. बटर पेपर नसेल तर काहीच हरकत नाही, डायरेक्ट पोळपाटावर तुम्ही हे मिश्रण घालू शकता. आता बेलणं घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचा एकसारखे होण्यासाठी मी पोळी लाटल्यासारखं लाटते, एकसारखं करून घेते मिश्रण. आता तुम्हाला यावरती थोडेसे काळे डाग दिसत असतील, तर आपल्या महिला वर्गांची सवय की काहीही वाया घालवायचं नाही आहे, अन्न कुठल्याही प्रकारचं वाया घालवायचं नाही आहे. तर माझं तसंच झालं, कढईतलं थोडंसं चिकटलेलं मिश्रण मी यामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे थोडेसे त्यावरती काळे डाग तुम्हाला दिसू शकतात, काहीच हरकत नाही आहे. तर एकसारखं आपलं हे मिश्रण झालेलं आहे. तर हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, जवळपास 10 ते 20 मिनिट हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे सेट होतं लगेच. जर पाक व्यवस्थित झाला तर ह्याला जास्त वेळ लागत नाही, आणि जर पाक थोडासा कच्चा राहिला असेल तर हे जरा सेट होण्यासाठी वेळ लागतो. आता यावरती आपण मस्त मेकअप करून घेणार आहोत, म्हणजेच सिल्वर वर्क लावणार आहोत. जर सिल्वर वर्क नसेल तर काहीच हरकत नाही, चवीत काहीच फरक पडत नाही आहे, पण माझ्याकडे होता सिल्वर वर्क, त्यामुळे मी लावून घेते. तर सिल्वर वर्क एखाद्या मिठाईवरती का लावतात, तर त्याची लाँग लाईफ वाढावी म्हणून लावतात, किंवा एखादी मिठाई पटकन खराब होणारी असेल तर त्यावरती सिल्वर वर्क लावला जातो, त्यामुळे तिची लाईफ वाढावी किंवा ती मिठाई जास्त दिवस टिकून राहावी यासाठी सिल्वर वर्क लावला जातो. ती सुंदर दिसावी यासाठी नाही, तर तिचं लाईफ लाँग व्हावं किंवा ती जास्त दिवस टिकावी यासाठी सिल्वर वर्क वापरला जातो. जर तुमच्याकडे वर्क नसेल, नाही लावला तरी काहीच हरकत नाही आहे, चवीत काहीच बदल होणार नाही आहे. तर माझ्याकडे होता, मी लावून घेतलेला आहे मस्तपैकी सिल्वर वर्क, आणि व्यवस्थित कट करून घेणार आहे. थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर पटकन काढून घेणार आहे मी. तर मस्त काजू कतलीचा याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर ही काजू कतली बनवण्यासाठी जवळपास मला 25 मिनिट लागले, आणि टोटली धरलं तर तुम्ही 30 मिनिटात घरात काजू कतली तयार होते. या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारची काजू कतली घरात नक्की ट्राय करून पहा. विकत आणण्याची काहीही गरज नाही आहे. दिवाळी सोडली तर इतर वेळेसही तुम्हाला खाऊ वाटेल त्यावेळेस अशा प्रकारची काजू कतली तुम्ही बनवू शकता. चव अगदी हलवाई स्टाईल लागते आहे, चवीत अजिबात फरक पडत नाही आहे. तुम्ही कोणाला खायला दिली तर कळणार पण नाही की ही घरात बनवलेली आहे. याचं टेक्स्चर, जाडी वगैरे अगदी सेम हलवाई स्टाईल झालेली आहे. तुम्हाला आणखीन थोडीशी जाड करायची असेल तर तुम्ही जाड करू शकता काजू कतली, पण ही जी जाडी आहे अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि परफेक्ट काजू कतली झालेली आहे. तर घरात नक्की ट्राय करून पहा, झटपट होऊन जाते आणि घरच्या घरी होऊन जाते. तर महागडी मिठाई विकत आणण्यापेक्षा आपण घरी बनवू शकतो, आणि अगदी प्युअर काजूपासून बनलेली आहे. तर घरात नक्की ट्राय करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद.